नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2024च्या विधानसभा निवडणुकीला रंग चढत चाललेला आहे आणि आता हळूहळू प्रचाराचे एक एक मुद्दे बाहेर येऊ लागलेले आहेत. अशा वेळेला महाराष्ट्राच्या मनात काय आहे, कोल्हापूर जिल्ह्याच्या मनात काय आहे, महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडीला संधी मिळणार, याबद्दल आता पैजा लागू लागलेले आहेत. पण मला स्वतःला असं वाटतं की ही निवडणूक अशी आहे की महायुती किंवा महाविकास आघाडी कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाहीत की आम्हीच सत्ता मिळवणार. प्रत्येक प्रचार सभेमध्ये तसा दावा करायचा असतो, आम्हीच निवडून येणार, आमचीच सत्ता येणार असं म्हणायचं असतं. त्याशिवाय कार्यकर्त्यांचं मनोबल वाढत नाही, कार्यकर्ते रिचार्ज होत नाहीत. त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या घोषणा असतात. पण प्रत्यक्षात मतदारांच्या मनात काय आहेत, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं कोणते मुद्दे अधिक महत्त्वाचे आहेत. बऱ्याचदा असं होते की आपलं सगळं राजकारण हे आता भावनेवरती चाललेलं आहे, पण मूळ जे मुद्दे आहेत ते मुद्दे कितपत चर्चेला येत आहेत, या सगळ्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि महाराष्ट्राच्या 288 पैकी जवळपास 100 विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये जे प्रत्यक्ष जाऊन आलेले आहेत, संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाचा राजकारणाचा आवाका ज्यांच्याकडे आहे, असे ज्येष्ठ पत्रकार झी 24 तासचे माजी संपादक उदय निरगुडकर सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. सर, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. 2024च्या विधानसभा निवडणुकीची आता जोरदार तयारी सगळ्याच राजकीय पक्षांनी सुरू केलेली आहे. पत्रकार आहात त्यामुळे तुमच्याकडे तर अभ्यासाचा खजिना आहे, तुमची तयारी कायमच सुरू असते. पण आता 2024च्या विधानसभा निवडणुकीसाठी जेव्हा तुम्ही महाराष्ट्रामध्ये फिरताय तेव्हा महाराष्ट्राचा मूड काय आहे? मी मगाशी म्हटलं की महायुतीचे कार्यकर्ते किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते नेते कितीही छातीठोकपणे दावा करत असले की आमचीच सत्ता येणार, तरी प्रत्यक्षात लोकांच्या मनात काय आहे? एक संमिश्र आणि संभ्रमित अशा स्वरूपाचं चित्र आहे. सर्वसाधारणपणे अशा निवडणुका जाहीर झाल्यानंतर, त्या इतक्या जवळ आल्यानंतर मतदानाच्या एक सर्वसाधारणपणे कल आपल्याला दिसू शकतो. काही वेळा तर स्पष्ट निर्विवाद बहुमत दिसू शकतं. परंतु यावेळेला ही पहिली अशी निवडणूक आहे की जिथे दोन प्रमुख पक्ष त्याची शक्ल झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं शक्ल पडली आणि एक अजितदादा पवार गट आणि एक शरद पवार गट. शिवसेनेची दोन शक्ल झाली आणि त्याच्यामध्ये एक उद्धव ठाकरे आणि एक एकनाथ शिंदे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आहे. त्याचबरोबर संभाजीराजे आणि इतर सगळ्यांची एक वेगळी चूल आहे. या व्यतिरिक्त जरांगे पाटील उभं करणार की नाही करणार याविषयीचं एक वातावरण होतं. त्याची आता क्लॅरिटी आपल्याकडे थोडीफार आली. परंतु तरी देखील तशा स्वरूपाचे काही उमेदवार पक्ष म्हणून उभे आहेत, जे मतं खातील किंवा कुणाला पाडायचं यासाठी थोडाफार प्रयत्न करतील. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे देखील उमेदवार असणार आहेत. म्हणजे महायुती याचा एक उमेदवार, महाविकास आघाडी याचा एक उमेदवार, या व्यतिरिक्त या दोघांचे जेन्युइन किंवा स्पॉन्सर्ड बंडखोर आहेत. की जेन्युइन म्हणजे नाही पटलं, मला तिकीट मिळायला पाहिजे होतं, दुसऱ्याला मिळालं, मला असं वाटतं मी निवडून येऊ शकतो, मी अपक्ष उभा राहतोय, असे दोन झाले. म्हणजे 4 उमेदवार इकडे झाले. या व्यतिरिक्त वंचित बहुजन, मनसे, या व्यतिरिक्त संभाजीराजे किंवा अशा प्रकारचे 7 उमेदवार इकडे झाले. तिसरी आघाडी ज्याला आपण म्हणतो तो. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक जेन्युइन अपक्ष असतो. जिंकलो तरी हरलो तरी भिंतीवर उरलो असं नाही. ते खरोखरच एक सायझेबल मतं घेऊ शकतात. स्वतःच्या गल्लीबाहेर त्यांना समाज ओळखतो. असे 8 उमेदवार आपल्याकडे असतील. सर्वसाधारणपणे एका विधानसभा मतदारसंघामध्ये 3 ते 3.5 लाख मतदार असतात. एका बूथवर साधारणतः 800 ते 1200 इतकी मतं असतात. म्हणजे इट्स अ गेम ऑफ 300 to 325, 350 बूथ. 300 ते 350 बूथचा हा खेळ आहे. त्या प्रत्येक बूथवर किती मतदान होतं, त्या एरियातल्या मतदानावर कोणाचा जास्त प्रभाव आहे, कोणाच्या जास्त प्रभाव क्षेत्रातून किती जास्त मतदान होतं, याच्यावर हा सगळा खेळ ठरणार आहे. 288 पैकी महाराष्ट्राच्या विधानसभेत एक 100 जागा अशा आहेत की जिकडे निर्विवाद निकाल लागतो. म्हणजे विजयाचं मार्जिन हे खूप मोठं असतं. काही ठिकाणी तर इतकं मोठं असणार आहे की विरोधी पक्षातले जेवढे म्हणून आहेत त्या सगळ्यांची डिपॉझिट जातील. उदाहरण सांगू शकाल? 10% मध्ये येऊ शकतं. आता उदाहरण सांगायचं झालं तर अगदी स्पष्ट थेट सांगतो, ते म्हणजे ठाण्यामधला एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ. त्यांची पॉप्युलरिटी लक्षात घेता त्यांच्या समोर जो उमेदवार दिलेला आहे त्याचं डिपॉझिट वाचलं तर मला खूप आश्चर्य वाटेल. नागपूरमध्ये कुठला? नागपूरमध्ये 4 मतदारसंघ आहेत. तुम्ही नेमका कुठला? देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल तिकडे डिपॉझिट
घालणं इतपत काही सेफ म्हणजे अशा प्रकारची काही स्ट्रॉंग पोझिशन नाही आहे. परंतु देवेंद्र फडणवीस ही निवडणूक जिंकतील याच्याविषयी काही आत्ता मनामध्ये शंका बाळगायचं काही कारण नाही. बारामतीमध्ये आत्ता तरी असं दिसतंय की अजित पवार यांचं पारडं निश्चित जड आहे. इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव, लोकांशी असलेला संपर्क आणि लोकसभेच्या एकूणच राष्ट्रवादीच्या परफॉर्मन्सनंतर त्यांनी घेतलेला धडा, कार्यकर्त्यांनी दाखवलेलं धैर्य, या सगळ्यानंतर बारामती आय एम डेफिनेटली कॉन्फिडंट दॅट अजित पवार विल मेक इट. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की जवळपास 150 जागा अशा असतील की जिकडे विजयाचं मार्जिन हे 5,000पेक्षा किंवा 5,000च्या आसपास असणार आहे. म्हणजे याचा अर्थ एक 5 बूथवर जर तुमचं काम कमी पडलं, कार्यकर्त्यांनी मतदारांना तुमच्या बाहेर आणण्यात जर थोडीशी कुचराई केली तर ती निवडणूक फिरू शकते. बरोबर. आणि 2 ते 3 जागा कमी पडल्याने महायुतीची किंवा महाआघाडीची येणारी किंवा जाणारी सत्ता चित्र पालटवू शकते. इतकं व्हॉलाटाईल ज्याला आपण म्हणतो, इतकं काय म्हणू आपण ज्याला विस्विषित असलेलं आत्ताचं चित्र या क्षणाला जेव्हा निवडणूक 12 दिवसावर आलेली आहे तेव्हा आत्ता महाराष्ट्राचं दिसतं. ही वस्तुस्थिती आहे. पण मग असं असेल तर मग निवडणुकीच्या निकालानंतर जे काही अपक्ष निवडून येतील त्या अपक्षांची किंमत आणि भाव वधारलेला असेल. मला सांगा, निवडणूक कधी आहे? 20 तारीख आणि 23ला निकाल. निवडणूक कधी आहे मला पुन्हा सांगा. मतदान म्हणते मी. तेच म्हणजे निवडणूक कधी आहे? 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23ला निकाल लागेल, मतमोजणी होईल. आता मी तुम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतो. म्हणजे हे तुम्हाला माहीत नाही असं मला माहीत नव्हतं. तुम्हाला 100% माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो, निवडणूक आणि निवडणुकीचं मतदान हे 23 तारखेला संध्याकाळी 5च्या नंतर होणार आहे. जनतेने कोणाला मत दिलं ते अलाहिदा असणार आहे. तो गट, तो नेता कोणाकडे जाईल हे आता सांगता येत नाही. कोण किती मतांनी निवडून येतो, कोणाची किती आघाडी काय होते, कोण कोणाबरोबर जातो. महाराष्ट्राच्या राजकारणी जेवढी गतिमानता आत्ता पाहिली आहे तेवढ्या गतिमानपणे मला वाटतं फक्त आपण स्पेसमध्ये रॉकेट लॉन्चरच टाकलेली आहेत. इतक्या गतिमानपणे झालं आहे. आजकाल न्यूज चॅनलचं काम कठीण झालं. चारुदत्तजी, बुलेटिन सुरू करताना तो नेता एका पक्षात असतो आणि बातमी एअरवर जाईपर्यंत तो दुसऱ्या पक्षात गेलेला असतो आणि संपेपर्यंत तिसऱ्या पक्षात पळालेला असतो. इतकं हे सगळं गतिमान झालेलं आहे. त्यामुळे खरी निवडणूक ही मतदान होईल जनतेचं तेव्हा नाही आहे, त्या मतदानाचा निकाल लागेल तेव्हा नाही आहे. तर निकालापासून ते पुढे 3 दिवसांनी जे मुख्यमंत्र्याचा शपथविधी जेव्हा होणं अपेक्षित आहे त्या 3 दिवसाच्या काळात पुन्हा मतदान होईल महाराष्ट्रात आणि पुन्हा निवडणूक होईल आणि पुन्हा त्याचा निकाल लागेल. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात तो खूप त्रासदायक आहे, अस्वस्थ करणारा आहे. एकीकडं तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार जागृती अभियान करताय, जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करताय. पण मग लोकांनी, मतदारांनी मतदान करून सुद्धा जर त्यांच्या मताची किंमतच राहणार नसेल आणि जर ही पुन्हा राजकीय सर्कस होणार असेल, घोडेबाजार होणार असेल, तर मग तुम्ही हे अशा पद्धतीचं अभियान का करताय? याच्याकरता एकच करायला पाहिजे, ते म्हणजे डिसायझिव्ह मत द्या. एका कोणातरी महायुती किंवा तुम्हाला जे वाटतंय त्यांच्या मागे ठामपणे उभे राहा. इन्फॉर्म्ड वोटिंग असलं पाहिजे. मी तुम्हाला नीट सविस्तरपणे सांगतो काय ते. आपल्याकडे एक कथ्य आहे आणि अनेक खोट्या गोष्टी आपल्याला आता खऱ्या वाटायला लागल्या आहेत. दारू पाजली, मटण दिलं, पैसे खर्च केले की निवडणूक जिंकता येते. निवडणूक हा पैसे असणाऱ्या लोकांचा खेळ बनला, ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक लढवणं हे गरिबाचं काम राहिलेलं नाही, हे मी मान्यच करतो. पण मग आज कोल्हापुरात जो सर्वात श्रीमंत आहे तो निवडणूक लढवतोय का मला सांगा? सर्वात इंडस्ट्रियलिस्ट जो कोणी श्रीमंत असेल, ज्याच्याकडे 10,000 कोटी आहे तिथे कोल्हापुरात, तो निवडणूक लढवतोय का? नाही, तो शहाणा आहे, सुज्ञ आहे, म्हणून तो या निवडणुकीच्या किंवा राजकारणाच्या चिखलात उतरत नाही. जर पैसे टाकूनच फक्त निवडणूक जिंकता येत असती तर महाराष्ट्रातले 288 सर्वात टॉपचे श्रीमंत निवडणुकीत उतरले असते ना. त्यांना माहिती आहे. पण व्हाईस वर्सा सर असं आहे की जे निवडणुकीमध्ये उतरतात त्यांना पैसे टाकल्याशिवाय पर्याय असत नाही. मी तेच तुम्हाला सांगतोय, फक्त पैसे टाकून निवडणूक जिंकता येते असं नाही आहे. बरोबर. म्हणजे याच्यावरती काय लागतं तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला जनतेशी नाडी जोडावी लागते. जनतेमध्ये तुम्हाला सतत प्रतिमा तुमची निर्माण करावी लागते. तुम्हाला काम करावं लागतं. अन्यथा 2 श्रीमंत आणि एकाच जातीचे असे उभे राहिले की ज्या जातीचं तिकडे प्राबल्य आहे
तर मग त्या जातीने कोणाला निवडायचं मला सांगा. दोन्ही श्रीमंत आहेत, दोघंही एकाच जातीचे आहेत. सो दे चूज द कॅन्डिडेट हू वर्क्स फॉर देम. करेक्ट. म्हणजे अल्टिमेट क्रायटेरिया काय आहे, जो आमच्या कनेक्ट असला पाहिजे. हाच क्रायटेरिया 50 साली पण होता आणि हाच क्रायटेरिया आज पण आहे. फक्त आज त्याच्याबरोबर तेवढ्याचीच गरज नाही, तर तुम्हाला मनी आणि मसल पॉवरची गरज लागते. ही आमच्या लोकशाहीची एक प्रकारे थट्टा आहे. पण त्याचबरोबर हीच लोकशाही एवढी आपल्याकडे सक्षम आहे की या लोकशाहीने 50% विधानसभा आणि 50% संसद सदस्यांना पुन्हा संसदेत येण्यापासून किंवा पुन्हा विधानसभेत येण्यापासून रोखलेलं आहे. आज भारतीय जनता पक्षाचे जे 9 खासदार निवडून आले, त्यातले 2019 ते 2024 संसदेत असलेले किती जण होते? गडकरी साहेब आणि रक्षा खडसे. बाकीचे 7 नवीन आलेले आहेत. तीच गोष्ट इतरांची पण आहे, लक्षात ठेवा. 50% संसद आत्ता वेगळी आहे. ती 2014ला पण वेगळी होती आणि 2071ला पण 1971ला पण वेगळी होती. हीच तर व्हायब्रन्सी आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीत काय असेल परिस्थिती? हेच असणार आहे. नवे चेहरे भरपूर येणार, कारण हाच लोकशाहीचा प्राण आहे की वेअर पीपल एक्सपेरिमेंट. आज तुम्ही आवडलात, तुमच्याबरोबर तुम्ही नाही चांगलं काम केलं, तुमच्यात जर कलेक्टिव्ह विजडम, एक सामूहिक सत्सद्विवेकबुद्धी आहे, ती सामूहिक सत्सद्विवेकबुद्धी कार्यरत असते, जागृत असते. त्यामुळे ज्या कोणाला असं वाटतंय की दारू पाजून, मटण बोकड घालून, फक्त पैशाच्या नोटा देऊन निवडणूक जिंकता येते, निवडणूक जिंकायला पैसे लागतात हे जरी सत्य असलं तरी फक्त पैसे फेकूनच निवडणूक जिंकता येते, हे काही तितकंसं खरं तुम्ही नाही. मतदार जागृती अभियानामध्ये कोणते मुद्दे लोकांसमोर घेऊन येतात? सांगतो मी तुम्हाला. 3 मुद्दे त्याच्यामध्ये प्रामुख्याने येत आहेत. पहिला मुद्दा असा आहे की आपल्याकडे या देशामधली लोकशाही धोक्यात आणावी याच्याकरता या देशाबाहेरून काही शक्ती काम करत आहेत. ते या देशामधल्या 3 गोष्टींवर हल्ला करतायत. एक म्हणजे तरुणांना या देशात दिशाहीन करतायत. या देशाविषयी आश्वासक वाटेल, या देशाविषयी त्यांना काय अभिमान वाटेल असं काही निर्माणच होऊ देत नाही आहेत. म्हणजे काय करायचे निवडणुकीत व्होटिंग करून, काय फरक पडणार आहे माझ्या आयुष्यात, मला काय हे होणार आहे का, मला काय ते होणार आहे का. झालं निगेटिव्ह वोटिंग. मग हे उमेदवार फालतू, ते उमेदवार फालतू, त्यापेक्षा नोटाच दाबा. एक लक्षात ठेवा, आज नाही अजून 100 वर्षांनी सुद्धा सर्व गुणसंपन्न असा उमेदवार, असे 288 उमेदवार किंवा हे 543 खासदारचे उमेदवार तुम्हाला मिळतील, हे अशक्य आहे. तुम्हाला मी सांग, हे अमेरिकेत पण होत नाही. मग काय करायचं असतं, तर चूज अवेलेबल बेस्ट फ्रॉम द वर्स्ट लॉट, हेच करावं लागतं. 543 नोटा आले तर ही अनार्की पद्धती, ही जी अराजकाची परिस्थिती असेल ती आम्हाला पाहिजे का मला सांगा. 288 नोटा जर आपण निवडून दिले तर मग पुन्हा जी अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल त्याला जबाबदार कोण असेल. मग काय करावं लागतं, कुठल्याही पत्नीला जाऊन विचारा तुझा नवरा सर्वोत्तम आहे का, ती बोलली अजिबात नाही, मी सर्वोत्तम करून घ्यायचा प्रयत्न करते. तसं आहे ते साहेब. तर तो उमेदवार आपण सर्वोत्तम करून घ्यायचा असतो, त्याचा असा अधिकार आहे. परंतु इथे या देशाविषयी एक नकारात्मकतेची भावना आहे. या देशाविषयी चीड आणणाऱ्या गोष्टी इथे पसरल्या जातात. याच्याकरता माध्यमं आहेत, याच्याकरता बाहेरून येणाऱ्या शक्ती आहेत. जे 1952 साली इराणमध्ये घडलं, मोहम्मद मुसाबिक हा अतिशय राष्ट्रीय विचारांचा नेता होता. इराणवर शहाचं राज्य होतं. त्यांनी पहिल्यांदा असा विचार मांडला की तुम्ही बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपन्या इथून तेल घेताय, आमच्याकडे तेल आहे, तुमच्याकडे तेलाची टेक्नॉलॉजी आणि पैसा आहे, आपण 50-50% प्रॉफिट वाटून घेतला पाहिजे. अमेरिकन कंपन्यांना यातला धोका कळला. तेवढ्यात निवडणुका जाहीर झाल्या. नॅशनल फ्रंट स्थापून या मोहम्मद मुसाबिकची सत्ता आली आणि मग त्यांनी हार्ड बार्गेन करायला सुरुवात केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर तिकडे CIA हस्तक आले, परकीय फोर्सेस आल्या आणि त्यांनी अनरेस्ट माजवला. छोट्या छोट्या गोष्टीतून असंतोष पेटायला लागला आणि एक प्रकारे राष्ट्राध्यक्षाचं जीणं हराम झालं आणि त्याचा रेटा इतका वाढला की लष्कराने एका क्षणी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचा राजवाडा सोडून ताबडतोब निघा, नाहीतर तुमची हत्या होऊ शकते. आणि त्यांनी विमान घेऊन ते उडाले आणि मग बोंबाबोंब सुरू झाली की देशाला वाऱ्यावर सोडून निघून गेला आणि पुढे ते मृत्युमुखी पडले. आणि इराणवर राज्य कोणाचं आलं असेल, आयातुल्ला खोमेनीचं. आणि इराण 500 वर्ष नाही 1000 वर्ष मागे गेला की जिथे 1950 मध्ये भारता इतकाच प्रागतिक असलेला, सुधारणांचा पुढारलेला असा देश जो होता, तो आज स्त्रियांनी बुरखा घालावा की घालू नये याच्याकरता स्त्रियांना दर
काही दिवसांनी बळी पडावं लागतंय, आंदोलन करावं लागतंय. इतकी विचित्र, म्हणजे काय देश आहे. 1950 साली त्यांनी झगडा दिला तो मतदानाचा अधिकार स्त्रियांना मिळावा म्हणून, आणि आता ते लढतायत स्त्रियांना बुरखा न घालावा लागावा म्हणून. इतकी भीषण परिस्थिती तिकडे निर्माण झाली. याचं कारण बाहेरच्या फोर्सेस. तेच आपल्याकडे आत्ता युक्रेनमध्ये घडतंय. युक्रेन रशिया आत्ता काय आपला बोलायचा विषय नाही, परंतु युद्ध कुठे सुरू आहे तर ते आपल्या युक्रेन रशिया वाटतं, पण तसं नाही आहे. ते इथे सुरू आहे. इथे बाहेरच्या फोर्सेस इकडे कार्यरत आहेत. युक्रेनमध्ये काय घडलं? बर्लिनची भिंत पडली, रशियाचं विघटन झालं. रशियाचं एक टोक म्हणजे युक्रेन आणि युक्रेनचं एक टोक म्हणजे युरोपियन युनियन. ज्या दिवशी बर्लिन भिंत पडली आणि विघटन झालं, युक्रेनची निर्मिती झाली, तेव्हापासूनच CIAचे एजंट तिकडे कार्यरत झाले. CIA आणि MI6च्या एजंट्सनी जवळपास 150हून अधिक स्लीपर सेल्स तिकडे निर्माण केले आणि त्यातून एक अंद्रेस देशात निर्माण करायला सुरुवात केली. बाजूच्या कोसोवोमध्ये धार्मिक पेढी निर्माण केल्या. जगातला सर्वात मोठा स्त्रीदेहाचा व्यापार तिकडे सुरू करून तो देश बर्बाद करून टाकला. आणि हळूहळू हा फास चारी बाजूने आवळला जातोय असं लक्षात आल्यानंतर पुतिन यांनी याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. त्यावेळेला युक्रेनची चांगली चालणारी सत्ता उलथवून टाकली गेली बाहेरच्या शक्तीकडून आणि निवडणुकीत इंटरफिअर करून. गणपत पाटील होते माहिती इथले, ते चित्रपटामध्ये त्या एका नाच्याची भूमिका करायचे. तसा एक टेलिव्हिजनवरचा नाचा निवडला गेला. त्या नाच्याचं नाव म्हणजे झेलेन्स्की. आणि तो कठपुतलीसारखा अमेरिकेच्या तालावर नाचणारा युक्रेनचा राष्ट्रप्रमुख बनला. आणि त्यांनी पहिलं काय हातात घेतलं असेल तर जे रशियन मातृभाषा बोलतात त्यांना सरकारी सुविधा मिळणार नाहीत. त्यातून तिथे अंद्रेस माजला. पुतिनना हे कळलं की आपल्या बांधवांची गळचेपी होते आणि त्यांनी हल्ला केला. त्याच्यानंतर एक दानव पाहिजे असतो वेस्टर्न मीडियाला, तो दानव त्यांना मिळाला, त्याचं नाव पुतिन. आणि त्या पुतिनचे मित्र कोण आणि त्या पुतिनकडून ऑइल कोण घेत आहे म्हणून भारतावर दबाव आणला गेला की तुम्ही ऑइल घेऊ नका. तेव्हा पहिल्यांदा आपल्याकडे एक फॉरेन मिनिस्टर असा निघाला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अख्खं युरोप जेवढं 2 तासात ऑइल वापरतं दुपारच्या वामकुक्षीच्या वेळी, तेवढं मी 1 महिन्याकरता घेतोय. मग तुम्ही कोणत्या बाजूने आहात, युरोप का युक्रेन का रशियन? त्यांनी सांगितलं नायदर युक्रेन नॉर रशियन नॉर ऑन द फेन्स, आय एम ऑन माय साईड. पण सर या सगळ्याचा भारतीय राजकारणाशी किंवा निवडणुकीशी काय संबंध? तोच तुम्हाला सांगतोय. या बाहेरच्या फोर्सेसनी जसे अंद्रेस निर्माण केलं तेच बांगलादेशमध्ये झालं, तेच श्रीलंकेमध्ये झालं. बांगलादेशमध्ये विषय काय होता चारुदत्त? विषय असा होता की सुप्रीम कोर्टाने रिझर्वेशनचा जो निकाल दिला तो आम्हाला मान्य आहे. आणि परिणती काय झाली? तुमच्या राष्ट्राध्यक्षाच्या घरात घुसून तुम्ही त्यांची कपाट फोडून अंतर्वस्त्र, 76 वर्षाच्या बाईची अंतर्वस्त्र आंतरराष्ट्रीय मीडियासमोर फोडता. हे तुमचा उद्देश होता? हा द्वेष निर्माण कोणी केला तरुणांच्या मनामध्ये? श्रीलंकेमध्ये विषय काय होता? ऑर्गॅनिक फार्मिंगची कंपल्सरी. त्यामुळे जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल किंवा निवडणुकीबद्दल बोलतोय, काय वेगळं होतंय? बदलापूरला काय घडलं मला सांगा? घडलेलं दुष्कर्म वाईटच होतं, परंतु त्याकरता ज्यांची मुलं त्या शाळेत शिकतायत ते पालक त्या शाळेची नासधूस करतील असं तुम्हाला वाटतं? त्यानंतर जो रेल्वे रोको झाला, अख्खी पंचक्रोशी बदलापूरची बंद आहे. अर्ध्या रस्त्यात फ्लेक्स कोणी आणले आणि काय फ्लेक्स होते? उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा. जेवढे बदलापूरमध्ये फ्लेक्सवाले होते ना त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशी मी माझे पत्रकार मित्र पाठवले. कोणी प्रिंट केले मला बघू दे तरी. सगळं बंद होतं गाव, कोण प्रिंट करणार आहे? प्रत्येकाने सांगितलं आम्ही नाही केले. हे कुठून आले? हे बाहेरून आले. बाहेरून कोणी आणले? कशाकरता आणले? पण मग जे तुमचं असं म्हणणं आहे की राजकारणाचा स्तर बदलतोय तसं राजकारणातले मुद्दे पण अधिकार नाही. हे बाहेरून येणाऱ्या फोर्सेस या देशामधल्या इंटरफिअर, निवडणूक जिंकण्याकरता हे इंटरफिअर करतायत. पण मग मी उदाहरण देतो. एक मिनिट आहे का? 91 साली आपल्याकडे उदारीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आणि 92 पासून विश्वसुंदरी स्पर्धा भारतीय स्त्रियांसाठी राखीव असल्यागत आमच्या स्त्रिया विश्वसुंदरी बनायला लागल्या. आणि ते 2005 पर्यंत, आणि 2005 पर्यंत फक्त 3रा नंबर कोण आहे ते बघायचं. पहिले 2 नंबर भारतीय स्त्रियांना होते. त्यातल्या कुठल्याही स्त्रीचा मी अपमान करत नाही. तिच्या सौंदर्याला सॅल्यूट आहे, तिने घेतलेल्या मेहनतीला सॅल्यूट आहे. पण 2005 नंतर एकदम सौंदर्याला चारुदत्तजी ओटी लागली, एकदम अमावस्या सौंदर्याची. 2023ला मानुषी छिल्लर. असं का घडलं हो? 2005ला एकदम आम्ही सुंदर नाही दिसायला लागलो कारण तुमच्याकडे एक ब्युटी प्रोडक्टचं मार्केट तयार करायचं होतं. ते 10,000 कोटीचं मार्केट ग्रोईंग ॲट 20%.
ॲन्युअम तयार झाल्यानंतर तुमच्या सौंदर्याची आम्हाला गरज नव्हती. देश जिंकायचा असेल ना तर आता युक्रेनसारखं बॉम्ब टाकून, युद्ध टाकून, महाराजांसारखं तलवारी किंवा रामासारखं बाणांनी युद्ध करायची गरज नाही. यू हायर मीडिया, यू हायर ऑथर्स, यू हायर पॉलिटिशियन्स, दोज हू विल गो आउटसाइड द कंट्री अँड टॉक अबाउट द डेमोक्रेसी. तुम्ही इतकी वर्ष पत्रकारितेमध्ये आहात, तुम्ही एका प्रथितयश चॅनेलचे संपादक होता, तुम्ही आता म्हणताय की यू हायर द मीडिया. ऍब्सोल्युटली. म्हणजे मग तुमचं म्हणणं आहे की मीडिया सुद्धा या अशा प्रवाहामध्ये विकला जातो. त्याला कळतच नाहीये. कोरोनामध्ये काय घडलं मला सांगा. काय मीडियात, सोशल मीडियातनं एका चालवलं गेलं. मीडिया की सोशल मीडिया? दोन्ही. कारण सोशल मीडिया आता अनिर्बंधच होत चाललेला आहे. अनिर्बंध नाही. तुम्ही एक लक्षात त्याचा धोका काय येतो. आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया याला जेवढा ॲड रेव्हेन्यू मिळतो त्याच्यापेक्षा जास्त ॲड रेव्हेन्यू सोशल मीडियावर येत चाललेला आहे. आमच्या अस्तित्वावर प्रिंट मीडियाच्या, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या त्याच्यामुळे प्रश्न निर्माण झाले. पण तुम्ही जेव्हा देशातल्या अराजकतेबद्दल बोलताय त्यावेळेला तुम्ही यू हायर द मीडिया असं स्टेटमेंट करताय. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही त्या जबाबदारीनं करताय. जबाबदारीनं 100% सांगतो. आणि आपण हायर केलं गेलोय, आपण इन्फ्लुएन्स केलं गेलोय, आपली परवानगी मॅन्युफॅक्चर केली गेलेली आहे, आपलं इन्व्हायरमेंट डॉक्ट्रिन केलेलं आहे, ह्याची त्यांना कल्पना सुद्धा नाही आहे. पुन्हा मी मूळ मुद्द्याकडे येतो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलताना महायुतीचे कोणते मुद्दे महायुतीला मारक ठरतील आणि कोणते मुद्दे त्यांना अधिक सपोर्टिव्ह ठरतील? महायुती आणि महाविकास आघाडीवर बोलतो. पण हे सगळं वातावरण आहे त्याच्यामुळे एक प्रकारची नकारात्मकता आहे. अच्छा. म्हणून ती कमी व्हावी, सकारात्मकता यावी, या देशाचा अभिमान वाटला पाहिजे, या लोकशाहीचा अभिमान वाटला पाहिजे, याविषयी आश्वासकता निर्माण झाली पाहिजे. आणि एक विशिष्ट समुदाय स्ट्रॅटेजिक वोटिंग करताना दिसतोय आणि तो स्ट्रॅटेजिक वोटिंग जे करतोय त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला दिसत आहेत. याबद्दल जागृती निर्माण करण्याकरता गावागावात जाऊन 93 मतदारसंघ आता झाले, 94वा मतदारसंघ आहे आजचा, गावागावात जाऊन जागृती निर्माण करतोय. 100% मतदान. अच्छा. 100% मतदान व्हायला पाहिजे. लोकशाही टीका करायचा तुम्हाला अधिकार आहे, मग मत द्यायचा हक्क बजावा. आपल्या शहरात जर तुम्हाला चांगलं व्हायचं हवं असेल तर ती जबाबदारी घ्या. बी द चेंज यू वॉन्ट टू बी. माझ्या मगाशच्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी तुम्हाला एक दुसरा प्रश्न विचारतो. आत्ता तुम्ही बोलात अशा परिस्थितीमध्ये बटोगे तो कटोगे या नाऱ्याशी सहमत आहात? 100% आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, ज्या पद्धतीचं व्होटिंग आत्ता सुरू आहे ना विशिष्ट समाजाचं, धुळ्याचं एक उदाहरण सोडून द्या. फक्त ते आता प्रचलित सगळ्यांनाच माहिती आहे म्हणून ते काही रिपीट करत नाही. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्याकरता सांगतो. 5 विधानसभा मतदारसंघात लोकसभेच्या सुभाष भामरे पुढे होते. किती मतांनी? 1,90,000. आणि उरला फक्त एक विधानसभा मतदारसंघ काउंटिंगला आणि 1,90,000ला मागे टाकून सुभाष भामरे हरले. का हरले? कोणी मतदान अशा प्रकारे स्ट्रॅटेजिक केलं? नवागाव नावाचा मतदारसंघ आहे आसाममध्ये. 86% एका विशिष्ट समुदायाची लोक आहेत. वोटिंग 88% झालं. आनंदाची गोष्ट आहे, अभिनंदनाची गोष्ट आहे, कौतुकच केलं पाहिजे. पण मग मथुरेमध्ये 86% हिंदू आहेत, तिथे 88% वोटिंग का नाही झालं? तिथे 46 वोटिंग का झालं? म्हणजे हे एक प्रकारे स्ट्रॅटेजिक अशा स्वरूपाचं वोटिंग सुरू आहे. त्याची जागृती निर्माण व्हायला पाहिजे. त्यांनाही कळायला पाहिजे की आपण कोणाच्या एक प्रकारे इन्फ्लुएन्स खाली येतोय. तो इन्फ्लुएन्स कमी व्हायला पाहिजे, याच्याकरता ही जागृती आहे. पण मग आता मतदार बटंगे तो कटंगे याचं आणखी एक उदाहरण देतो. हे काय ते मुर्शिदाबाद. आणि ह्याचा फटका फक्त भाजपला बसलाय असं नाही आहे, काँग्रेसला मोठा फटका बसलाय. मुर्शिदाबाद मतदारसंघ अधीर रंजन चौधरी निवडून यायचे, जे एक वेळी लोकसभेत काँग्रेसचे नेते होते, व्यवस्थित निवडून यायचे. त्यांच्यासमोर तृणमूल काँग्रेसने कोरा टाकलं. युसुफ पठाण, क्रिकेट कारकीर्द संपलेली, पश्चिम बंगालमध्ये इडन गार्डन आणि त्यांचं पंचतारांकित हॉटेल, याच्या पलीकडे काही माहीत नाही. मुर्शिदाबादमध्ये किती विधानसभा आहेत हे सुद्धा या पठ्ठ्याला माहिती नव्हतं. आणि मतदान कसं झालं? 4 हिंदू होते. अधीर रंजन चौधरी यांच्याबरोबरच्या 4 हिंदूंना 1-1 लाख मतं. युसुफ पठाणबरोबर 2 मुसलमान होते, त्यांना फक्त 1-1,000 मतं आणि युसुफ पठाण निवडून आले. आणि हे मी म्हणत नाही आहे, सलमान खुर्शीद यांची पुतणी सांगते, लव जिहाद, लँड जिहाद नंतर आता व्होट जिहाद करायला पाहिजे. हा डेंजरस आहे. हेच ते बटेंगे तो कटेंगे. क्यों बांट रहे हो मुसलमानों को हिंदुओं से? हिंदुओं को तो बांटने की बात अलग है, क्यों बांट रहे हो? हा त्याचा कॉन्टेक्स्ट आहे जो आता आदित्यनाथ म्हणतायत तो. आणि तो दूर झाला पाहिजे. याच्याकरता ही युनिटी टिकली पाहिजे. कारण बाहेरून येणाऱ्या ताकदीला हेच तर प्लासीच्या लढाईत काय घडलं मला सांगा.
1757 190 वर्ष आम्ही गुलाम झालो. काय झालं? 50,000ची फौज सिराजउद्दौलाकडे आणि इकडे रॉबर्ट क्लाईव्हकडे 3,000ची फौज. पण त्या 50,000च्या फौजेत जातपात धर्मपंथ यांच्यावर भांडणं लावली, अनागोंदी पसरवली, अनाचार माजवला. आपण कशाकरता लढतोय याविषयी अभिमान संपवून टाकला, देशाविषयी अभिमान वाटेल हे सगळं नष्ट करून टाकलं. आणि त्याचा परिणाम काय झाला? आपण हरणार हे कथ्य आलं, लढायला उभे राहिले, त्या 50,000चा 3,000 पराभव केला. काय अन्वयार्थ आहे याचा? त्याचा अन्वयार्थ एकच, बटेंगे तो कटेंगे. पुन्हा एकदा वास्तवाकडे येतो. तुम्ही Yes. म्हणता हे वास्तव आहेच, पण आत्ताच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जे आता सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली असा आरोप होतोय, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी फोडली आणि मग त्या सगळ्याचं खापर भाजपवरती फोडलं जाते, तर त्यामुळं या दोन पक्षांना सहानुभूती मिळेल का या निवडणुकीमध्ये? उबाठा गट आणखीन शरद पवार गट. लोकसभेला मिळाली, म्हणून तर त्यांच्या जागा वाढल्या. लोकसभेला कुठे मिळाली मला सांगा? शिवसेना जेव्हा भारतीय जनता पक्षाबरोबर लढली तेव्हा त्यांना 8.5% ते 19% मतं मिळतात आणि स्वतः एकत्र लढली तेव्हा 13.5% मतं मिळतात. पण सर हे तर तुम्ही मान्य करता की महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेला देतो ना, आकडेवारी देतो ना. हे बघा, चारुदत्त आकडेवारी टक्केवारी किती असली तरी शेवटी जागा कुणाला जास्त मिळाल्या असं जर आपण येतो ना, त्याच्यावरही येतो. सगळ्याची उत्तर देतो. सेफॉलॉजिकल चारुदत्त जोशी मला आवडतात की न आवडतात याच्यावर वाद होईल, पण तुमची ही जन्मतारीख आणि हे तुमचं आधार कार्ड याच्यावर मी चॅलेंज करू शकतो का? मी तुम्हाला आकडेवारीने देतोय आता, चॅलेंज इफ पॉसिबल. 18.5% ते 19% भाजप शिवसेना कंबाईनला असताना मिळतात शिवसेनेला, किंवा 13.5% इथे मिळतात जेव्हा ते इंडिव्हिज्युअल लढतात. आत्ता एकनाथ शिंदेना त्यापैकी 13.5% मतं मिळाली आणि उद्धव ठाकरे यांना 5.5% मतं आहेत. याचा अर्थ त्यांनी फक्त चिन्ह, आमदार, खासदार, कार्यकर्ते नेले नाहीत, तर त्यांच्याबरोबर मतदारही गेलेला आहे. कुठे सहानुभूती मला सांगा? आकड्यांमध्ये कुठे दिसली? तुम्हाला जे दिसतंय ना, ती मतदानाची टक्केवारी ही अतिशय फसवी असते. मी एक सेफॉलॉजिस्ट आहे, भारतातल्या इलेक्शन आणि सेफॉलॉजीमध्ये डॉक्टरेट घेतलेला पहिला सायंटिस्ट आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, 1983चा वर्ल्ड कप कोणी जिंकला? भारत. चूक. तू म्हणाल की अरे काय वेडेपणा आहे, पिक्चर पण निघाला त्याच्यावर. तुम्हाला मी उत्तर देतो याचं. ते उत्तर असं आहे की त्यानंतर 2 महिन्यांनी वेस्ट इंडिज आपल्याकडे आलं, 5 सामने खेळले, धू धुसलं आपल्याला, लखतरं काढली, चिंध्या उडवल्या, तीच टीम, तोच कप्तान, सगळं तेच. मग भारताने वर्ल्ड कप जिंकला होता का वेस्ट इंडिजनं हारला होता? हे सत्य आहे जास्त. वेस्ट इंडिज हारला होता 77 साली. हेच सर शब्दांचे खेळ असं वाटतं. शब्दांचे खेळ नाहीये. सिकंदर त्या क्षणी त्याचा जे रिझल्ट मिळतो तो महत्त्वाचा. तुम्हाला सांगतो, याचं कारण कळलं पाहिजे आपल्याला, त्याचा अन्वयार्थ कळला पाहिजे. आकडे हे आकडे नसतात. मी नेहमी म्हणतो, लोकसभेच्या निवडणुकीचे आकडे, विधानसभेच्या निवडणुकीचे आकडे हे आकडे नसतात. ती एक जिवंत कादंबरी असते, त्या समाज जीवनाचं दर्शन घडवणारी, त्या मानसिकतेचं दर्शन घडवणारी. 77च्या निवडणुका, राजनारायण नावाचं कॅरेक्टर होतं, तुम्हाला माहिती असेल. आत्ताच्या लोकांना समजून घ्यायचं असेल तर आत्ताचे जे बफून राजकारणी आहेत ना, विदूषक राजकारणी, त्यांना हजारांनी गुणा. आता विदूषक राजकारणी रोज तुमची कोण करमणूक करतायत ते मी तुम्हाला सांगायला नको. त्यांना हजारांनी गुणा म्हणजे तुम्हाला राजनारायणच्या जवळ पोचाल. त्यांनी इंदिरा गांधीला चॅलेंज केलं होतं. ते 77 साली मुंबईला आले होते. त्यांची मुलाखत प्रेसनी घेतली तुमच्यासारख्या, आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला की आप इंदिरा जी के खिलाफ खड़े हो तो चुनाव का परिणाम क्या होगा? ते भड़कले. ते म्हणले ये क्या सवाल है, चुनाव का परिणाम तो आ गया है, हम चुनाव जीत गए हैं, अभी वोटिंग बाकी है. ते म्हणले हे काय है? ते म्हणले हाँ वोटिंग तो बाकी है, लोगों ने तय किया है इंदिरा को हराना है, क्योंकि इसके खिलाफ मैं ही खड़ा हूँ, मैं जीत के आऊँगा, अभी वोटिंग कर लेंगे लोग. लक्षात घ्या, ते तथ्य होतं. लोकांनी ठरवलं होतं की इंदिरा गांधींना हरवायचं, जिने आमच्यावर आणीबाणी लादली, म्हणून त्यांनी निवडून दिलं. कोणाला निवडून दिलं? राजनारायणसारख्या माणसाला. तुम्ही एक लक्षात घ्या, आपण वोटिंगचं नीट विश्लेषण करायला शिकलं पाहिजे. 2014 साली भारतीय जनता पक्षाला किती टक्के जागा होत्या? किती टक्के मतं होती? 31%. 282 जागा. त्याच्यात 7% वाढ झाली, 7%. आणि जागा किती वाढल्या? 26. आणि ती वाढलेली जी 38% जाऊन पोचले, ते 38%ची 37% म्हणजे 1.3% कमी झाले. आणि जागा किती गेल्या? 66 जागा गेल्या. याचा अर्थ मिळालेल्या जागा आणि पडलेली मतं याचं प्रमाण वस्त झालं. याचं कारण तुमच्या विरोधातली मतं एकवटली, आणि ती एकवटली ती स्ट्रॅटेजिक व्होटिंगमुळे, व्होट जिहादमुळे झाली. पण मग सर ते स्ट्रॅटेजिक वोटिंग करण्यासाठी हे बाकीचे सगळे पक्ष जे आहेत हे कमी पडतात का? काँग्रेसला ते जमते का? आणि जमत असेल तर त्यांचं स्किल म्हणून मान्य केलं पाहिजे आपल्याला. काँग्रेस 3ऱ्यांदा पराभूत झाली, लक्षात ठेवा.
पराभूत झाली असली तरी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली हे नाकारता येत नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय की आणि आता आपण विधानसभेचं आता जे बोलतोय आपण आत्मचिंतनापेक्षा आत्मवंचना अधिक झाली आहे. तिकडे आपण हरलो असं जिंकलेला पक्ष बोलतोय आणि 99 मिळणारा पक्ष आम्ही जिंकलो असा फिरतोय. ही म्हणजे हाच तो नॅरेटिव्ह, हेच ते कथ्य, हे जे मी सांगतोय ना की सतत ते तुमच्यावर हॅमर केलं गेलं. एकदा इतकं हॅमर करायचं पावसात भिजलेला माणूस इतका वेळा दिसला की शेवटी टीव्हीचा स्क्रीन पुसावा लागला. मी आपलं सहज विधान केलंय, तुम्ही कुठले याचे अर्थ याच्यातनं काही काढू नका. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हाच तो वापर केला गेला, हा सगळ्या प्रचार साहित्याचा गोबेल्स नीतीचा वापर केला गेलेला आहे. हे लोकांना कळलं पाहिजे. गोबेल्स नीतीचा आरोप वारंवार भाजपवर केला जातो, सगळ्याच पक्षांनी केले, कोण नाही करत आहे मला सांगा. पण सर पत्रकार हा निपक्ष असला पाहिजे असं म्हटलं जातं, पण मग तुम्ही त्याकरता त्याला विचारसरणीकडे झुकलेले आहात असं तुमच्यावर दावा होतो. 100% होऊ देत, काही फरक पडत नाही. काँग्रेसवर मी भारतीय जनता पक्षावर तेवढीच टीका केलेली आणि काँग्रेसवर तेवढीच टीका केलेली आहे. पण आज जर त्यांची गोष्टी जर तुम्हाला पटत असतील, त्या जर तुम्ही मांडत असाल तर तुमच्यावर तो आरोप होईल. म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का, ज्याचा उल्लेख चंद्रचूड साहेबांनी केला की तुमच्या बाजूने निकाल दिला की मी निष्पक्ष असतो आणि तुमच्या विरोधात निकाल दिला की मी मात्र विकला गेला असतो आणि माझ्या घरी गणपतीला आल्यानंतर माझं आणि मोदी साहेबांचं काही डील झालं. अरे डील अशी मिरवत आरतीची ताटं घेऊन होतात का? काही मूर्ख आहेत का? हां, असं होत असतं का जगामध्ये? डील कळणार तरी आहे का पत्रकारांना कधी भेटले ते? तर तेव्हा असं नसतं. माझं मत आहे की समाजासाठी योग्य काय आहे, अयोग्य काय आहे. 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या काळात किती प्रकल्प सुरू झाले, किती प्रकल्प थांबवले गेले, महाराष्ट्राची प्रगती काय झाली, मीडियातनं दाखवली किती गेली, हे सगळं ऐरणीवर, हे सगळं आपल्या समोर आहे. आपण आता काळ काम वेगाचं गणित सगळ्याच पत्रकारांना असतं, त्यानुसार मी विचारायचं तुम्हाला की विकसित महाराष्ट्र या विषयावर तुम्ही बोलताय. एकीकडं महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे गुजरातला पळवले गेले, आरोप होतोय, दावा होतोय. अशा वेळेला विकसित महाराष्ट्राचे चित्र तुम्ही कसं मांडताय? हे पुन्हा एक कथ्य आहे. हेच एक पुन्हा कथ्य आहे की हे उद्योग गेले, हे उद्योग गेले, हे उद्योग गेले. हे उद्योग जर गेले असते तर जीडीपीवर इम्पॅक्ट झाला असता की नाही मला सांगा? दरडोई उत्पन्नावर इम्पॅक्ट झाला असता की नाही मला सांगा? उद्योग जे येणार होते ते गेले, त्याचा इम्पॅक्ट कसा होणार? मग त्यांचे वाढले असते ना. तुम्ही असं काय करता? असं नाही झालेलं. मी तुम्हाला तेच सांगतोय. आजही स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटमध्ये आज वाढवण बंदर कोणी थांबवून ठेवलं होतं? आज हे वाढवण एक बंदर, मार्क माय वर्ड्स, हे वाक्य रेकॉर्ड करा आणि 5 वर्षांनी तुमच्या लोकांना पुन्हा ऐकवा. मी याचा पूर्ण अभ्यास केला. एक दिवशी वाढवण बंदरावर 2 तास इथे बोलायला येईल मी तुमच्याशी. हे वाढवण बंदर तुमच्यापासून दूर गेल्यामुळे 2-3 वर्ष डिले झाल्यामुळे तुमचं किती कोटीचं नुकसान झालंय, किती हजारो कोटीचं नुकसान झालंय, किती जॉबचं नुकसान झालंय. पण तुमचं असं म्हणणं आहे का की महाराष्ट्रातनं किंवा महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योगधंदे हे महाराष्ट्राबाहेर गेले किंवा ते महाराष्ट्रात आले नाहीत, महाराष्ट्रातनं ते गुजरातकडे वळवले गेले, या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही? एक मी तुम्हाला सांगतो, 1 किंवा 2 उद्योग गेले याचा अर्थ त्यांचा कॉम्पिटिटिव्हनेस वाढलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि आपलं सर आपले MSME जे वाढल्या, यस, त्या MSME वाढल्यामुळे आपल्या GDP मध्ये फारसा फरक पडलेला नाही असं माझं मत आहे. नाही, मी तुम्हाला स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगतो, एम्प्लॉयमेंट सेक्टर हा जर तुम्ही एक विषय घेतलात, आय विल कम टू द GDP ऑल्सो, आणि संपूर्ण राष्ट्राचा ॲव्हरेजही देतो आणि प्रत्येक राज्याचं GDP ग्रोथ आणि तुम्हाला दरडोई उत्पन्नही देतो. एक लक्षात ठेवा, आज एम्प्लॉयमेंट जनरेशन हा जर विषय आपण काढला तर एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये आजही MSME इज द बॅकबोन ऑफ इंडिया. डेफिनेटली, नो टू डाऊट ऑन दॅट. नंबर 2, आज किती राज्य, मी तुम्हाला अशी सांगू, एक नॅशनल ॲव्हरेज असतं की राज्याचं ॲव्हरेज काय आहे किंवा दरडोई उत्पन्नाचं ॲव्हरेज काय आहे. आज त्याच्यात सर्वात झपाट्यानं कुठलं राज्य खाली घसरतंय माहिती आहे? पश्चिम बंगाल. का? तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत? जाती जाती धर्माधर्मात भांडणं लावायची आणि उद्योग पळवून लावायचे. महाराष्ट्र खाली घसरतोय का मला दाखवा. महाराष्ट्र इज गोईंग अप. अदर्स आर ऑल्सो कॅचिंग अप, अँड दॅट्स अ गुड अँड हेल्दी साईन दॅट आय एम कॉम्पिटिंग विथ ए गुड स्टेट. दुसरं उदाहरण देतो, मिस गव्हर्नन्स. सर्वात जास्त गल्फमध्ये कामगार कुठल्या राज्यातनं गेले? केरळ, पश्चिम बंगाल. केरळ सर्वात जास्त केरळमधनं गेले. सर्वात जास्त डायरेक्ट रेमिटन्सेस कुठून आले? केरळमध्ये आले. सर्वात जास्त मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर केरळमध्ये. सर्वात जास्त लिटरसी केरळमध्ये. सर्वात जास्त सोनं कुठे विकत घेतलं जातं? केरळमध्ये. सर्वात जास्त फॉरेन टुरिस्ट कुठे जातात? केरळमध्ये. एवढं असून त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दायर केली का तर सेंटरने आम्हाला 23,000 कोटी द्यावेत राज्य चालवण्याकरता.
अरे एवढं सगळं तुमच्याकडे नंबर 1 आहे तर तुम्हाला राज्य चालवता येत नाही. याचं कारण तुमच्या इथली युनियन मिलिटन्सी विच यू कांट मॅनेज. आज इथलं उद्योगस्नेही वातावरण आहे. आत्ता या मुलाखतीला येण्याच्या आधी मी 25 उद्योजकांबरोबर जेवण घेऊन आलो. मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारला, तुम्हाला युनियनचा काही त्रास आहे का, तुम्हाला सरकारी धोरणं काही जाचक आहेत का, इथे IT उद्योग कोल्हापुरात का येत नाही, अमुक तमुक सगळ्या विषयांवर चर्चा केली. ते समाधानी होते पॉलिसीजबद्दल. एक मिनिट थांबवतो, यातल्या शेवटच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं? IT चा उद्योग न याचं कारण एक पॉलिटिकल विल हे त्यातलं सर्वात मोठं कारण आहे. ओके, ही त्यातली सर्वात मोठी खंत आहे याची. आणि मला खात्री आहे कारण या निवडणुकीमध्ये सगळ्याच राजकीय पक्षांचे सगळेच उमेदवार कोल्हापुरात IT पार्क व्हायला पाहिजे असं म्हणतायत. म्हणजे आपण सगळं ऐकून देशाबद्दल बोललो, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी बोललो, पण आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न केवळ चर्चेला येत आहेत, त्याची उत्तरं कोणीही छातीडोकपणे देत नाहीये. हम करेंगे, हमें करना है, इथंच चालू आहे. IT पार्क काढणं म्हणजे शाहू महाराज गार्डन किंवा ताराबाई राणी पार्क काढणं एवढं सोपं नाही. समजून घ्या. त्याकरता तंत्रज्ञान समजणारा, उद्योग समजणारा, उद्योग संस्थांशी स्नेहित्व असणारा, उद्योजकांशी स्नेहित्व असणारा, एज्युकेशन सेक्टरशी स्नेहित्व असणारा असा कॉमन दुवा लागतो. त्याप्रमाणे पॉलिसी असाव्या लागतात. सर, पण आता आपण जेव्हा बोलतोय हा सर्वसामान्य मतदार आहे. तुम्ही जे म्हणताय ते कदाचित एका वर्गापर्यंत जात असेल, पण सर्वसामान्य मतदाराला निवडणुकीच्या निमित्तानं जे प्रश्न भेडसावत असतात ते प्रश्न सोडवणारा कोणीतरी आमच्यासमोर यावा अशी त्याची अपेक्षा असते. करेक्ट. आपण आता पुन्हा अगदी बेसिक गोष्टींकडे येऊया. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरताय तर महायुतीला कोणत्या मुद्द्यांचा सेटबॅक बसू शकेल असं तुम्हाला वाटतंय आणि कोणते मुद्दे हे महायुतीला या निवडणुकीमध्ये तारून नेतील? आत्ता असं मला वाटतं या 3 वर्ष 2.5 वर्षातला त्यांचा गव्हर्नन्स हा त्यांचा आत्ता जमेची बाजू आहे. केंद्रात त्यांचं सरकार असणं ही त्यांची जमेची बाजू आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्या मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये आलेली जागृती, अलीकडच्या काळातल्या दुसऱ्या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांनंतर त्यातल्या विजयानंतर मिळालेल्या यशाची एक प्रकारे एक रिमोट लॅटन ताकद ही आपण म्हणू, ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे. तर तुम्ही पॉलिसी म्हणून हे बोलताय, पण मला तुम्हाला विचारायचं आहे की एकीकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या योजना, लोकांवरती पैशांची खैरात, जे आता राजकीय सगळे नेते मंडळी निवडणुकीच्या तोंडावरती फुकट गोष्टींची खैरात करतायत, हे कितपत पॉसिबल आहे, हे कितपत योग्य आहे? तुम्ही अर्थतज्ञ पण आहात, इकॉनॉमिस्ट म्हणून मी तुम्हाला याचं सविस्तर उत्तर देतो. सो या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना ही त्यांना तारून नेईल का? 100% तारून नेणार. याचं कारण लाडकी बहीण योजना ही रेवडी नाही, ती खड्ड्यात घालणार नाही. याचं कारण या राज्याची ती योजना पेलवायची 100% शक्यता आहे. आणि म्हणून तर पहिल्यांदा क्षमता आहे. आणि म्हणून तर याच्यावर पहिल्यांदा टीका करणारे विरोधी पक्ष आता म्हणतात आम्ही सत्तेवर आल्यानंतर 3,000 रुपये देऊ. क्यों भैया, पहले तो 1,500 रुपये में दिवाला निकलने वाला था, तो 30,000 रुपये में क्या दिवाली होने वाली आहे? लोकांना कळून चुकलं की हा पैसा रोलिंगमध्ये येतोय, हा पैसा छोट्या छोट्या उद्योगात येतोय. त्यातून 2 रुपये टाकून त्याचे 4 रुपये होणार आहेत, त्या 4चे 6 रुपये होऊ शकतात. यातले भले काही पैसे वाया जातील, परंतु काही पैसे नक्कीच चलनात येईल. 1,500 रुपये करायची तुमच्या आमच्यासाठी फार मोठी रक्कम नसेल, पण जे छोटे छोटे व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ते एक फार मोठं सीड कॅपिटल आहे. ह्याच्यातनंच काही उद्योग उभे राहतील, त्यातनंच काही चालना मिळणार आहे. त्याहीपेक्षा त्या महिलेला एक आधार मिळणार आहे. महागाईचा मुद्दा या निवडणुकीमध्ये कितपत महायुतीला सेटबॅकवरती नेईल? अजिबात नाही, 0. कारण आता ज्या पद्धतीनं सगळीकडं वेगवेगळी होर्डिंग लावलेली आहेत की जीवनावश्यक वस्तूंचे दर पूर्वी किती होते आणि आत्ता किती झालेले आहेत, आणि आता महागाईची फोडणी कशी वाढलेली आहे, अशा पद्धतीचं कॅम्पेनिंग सुरू झालेलं आहे. महायुतीच्या काळात महागाई वाढली हे जर पटवून देण्यात विरोधी पक्ष यशस्वी ठरले तर ती आमच्या काळात कमी होईल याची गॅरंटी देण्यात ते यशस्वी होणार आहेत का याचा विचार करा. आताच्या या निवडणुकीच्या काळामध्ये आणखीन एक मुद्दा महाविकास आघाडीकडून सातत्यानं आणला जातोय, तो म्हणजे नेहमीप्रमाणे सेक्युलरिझम. आम्ही सर्व धर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्ष पद्धतीनं या राज्यामध्ये काम करू आणि जातीय दंगली, जातीय तेढ निर्माण होणार नाही याचा प्रयत्न करू. ह्याच्याबद्दल महायुतीवर काय उत्तर आहे? पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या एक नवनिर्वाचित खासदारांचं पहिलं स्टेटमेंट काय होतं? लोकांना व्हायोलन्सचा आधार घेतल्याशिवाय आता गत्यंतर नाही आहे. महाराष्ट्राचा मणिपूर होईल, भारताचा बांगलादेश होईल, ही कोणाची वाक्य होती? आमच्याकडे आमच्या सायंटिस्टनी लस निर्माण केली तेव्हा काय वाक्य होतं? ही हिंदू लस आहे. तेव्हा काय वाक्य होतं? ही लस घेऊ नका, याने तुम्ही नपुंसक बनाल. ही वाक्य कोणाची होती? ते कोरियन होते का पाकिस्तानी होते? अशी विधानं करणारे नेते ते याच देशातले होते ना. तेव्हा तुम्हाला देशाची आठवण नव्हती.
या निवडणुकीमध्ये सगळ्यात प्रभावशाली मुद्दे कुठले असतील, महाविकास आघाडीकडनं पण आणि महायुतीकडनं पण? मला असं वाटतं समाज का बंटवारा हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. याचं कारण जातीपातीच्या राजकारणामध्ये या महाराष्ट्राला विभाजित करण्याचं एक फार मोठं षडयंत्र आहे. बौद्धिक दृष्ट्या तुम्ही त्याचं विश्लेषण करताय. मला तुम्हाला राजकारणातल्या सध्याच्या स्तरावरती लोकांसमोर जे मुद्दे मांडले जात आहेत त्यातले कोणते मुद्दे मतदारांच्या दृष्टीने मुद्दा आहे. याचं कारण आज गावागावात याच्या दुकानात जाऊन केस कापून घेऊ नका, याच्या दुकानात जाऊन खरेदी करू नका, हे मेसेजेस का फिरतायत? यापूर्वी असं होतं का महाराष्ट्रात? मला सांगा. यापूर्वी आपण एकमेकांची आडनावं विचारात घेऊन त्याच्याशी व्यवहार करत होतो का? तोच तर भाजपवरती आणि केंद्रातील मोदी सरकारवरती, त्याचाच फैसला योगी आदित्यनाथ यांच्यावरती सगळ्यात मोठा ठपका आहे. त्याचाच तर फैसला होईल की हे सगळं कोणी केलं आणि हे सगळं कोण थांबवू शकतो, याला न्याय कोण देऊ शकतो, याचा फैसला या निवडणुकीत ही जनता करणार आहे. बोलण्यासारखं खूप आहे, मुद्दे अनेक आहेत, पण वेळ मात्र माझा संपत चाललेला आहे. मला शेवटी जाताना तुम्हाला निर्गुण सरळच विचारायचे की या सगळ्याकडं निवडणुकीकडे बघताना तुम्ही अजूनही निवडणूक ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थाची असू दे, त्या राज्याची असू दे, त्या देशाची असू दे, एक प्रकारे तुम्हाला चांगला गव्हर्नन्स देणारी संधी असते. पण गेल्या काही वर्षामध्ये निवडणुकांचं बदलतं स्वरूप बघितल्यानंतर आता निवडणुकांमध्ये तुम्ही पण कबूल केलेलं आहे की येस, पैसा असला म्हणजेच तो निवडून येतो का? नाही, पण पैसा निवडणुकीसाठी आवश्यक आहे हे नक्कीच आहे. तर या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किती कोटींचा खुर्दा होईल असं तुम्हाला वाटतं? ओ माय गॉड, कॅल्क्युलेटरमध्ये आकडा मावणार नाही हो, इतका मोठा आहे. म्हणजेच आपला जो पहिला प्रश्न होता की पैशाशिवाय आता निवडणूक होणं शक्य नाही, पण पैशामुळेच फक्त जिंकता येईल हे तितकं सत्य नाही. अगदी बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही आता मतदारांसमोर जाताय तेव्हा मतदारांना स्पेसिफिक वन लाईनमध्ये तुम्ही काय सांगू शकाल की कोणत्या आधारे मतदान केलं पाहिजे? या देशाला अखंड ठेवणाऱ्या, विकसित महाराष्ट्राला विकसित भारताशी जोडू शकणाऱ्या, $5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये $1 ट्रिलियन महाराष्ट्र निर्माण करू शकणाऱ्या, कणखर निर्णय घेऊ शकणाऱ्या अशा एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात चाललेल्या षडयंत्राचा पर्दाफाश करणाऱ्या पक्षाला निवडून द्या. थोडक्यात उत्तरे द्या हा शेवटचा आपला आता एक सेगमेंट, त्याच्यामध्ये मी तुम्हाला विचारतो. सुरुवातीला तुम्ही म्हटलं होतात की या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये प्रमुख सामना आहे, पण त्याच्याबरोबरीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, तिसरी आघाडी असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्या ज्या काही बाकीचे पक्ष आहेत या पक्षांचं कितपत अस्तित्व राहील? 100% अस्तित्व राहील, हे अजिबात पुसले जाणार नाहीत. म्हणून मी सांगितलं की 100 मतदारसंघ असेल की जिकडे एकतर्फी लढत होईल, 100 मतदारसंघ असेल की जिकडे अटीतटीची लढत होईल, आणि 80-90 मतदारसंघ असे असतील की जिकडे एका गल्लीतल्या एका बूथमधल्या मतदानात जर थोडीशी गडबड झाली, मतदार नाही आले, 2 बिल्डिंगा मोठ्या नाही खाली उतरल्या, तर मतदारांचा निकाल बदलू शकतो. इतकी आत्ताची व्होलाटाईल ज्याला आपण म्हणतात, स्फोटक म्हणतो, तशी परिस्थिती या आत्ता महाराष्ट्रात नक्की आहे. महाराष्ट्रात MIMचं अस्तित्व काय आहे? MIMचं काही जागांवर अस्तित्व आहे, हे मान्यच केलं पाहिजे. काँग्रेसकडून काँग्रेसचा मुस्लिम मतदार स्वतःकडे राहावा याच्याकरता ते आटोकाट प्रयत्न करत आहेत, आणि तो आपल्याकडे यावा याच्याकरता MIM आटोकाट प्रयत्न करते. काही जागांवर त्याला निश्चित यश मिळणार. जरांगे पाटील सातत्यानं फडणवीसांवरती टीका करतायत, त्यांना टार्गेट करतायत. जरांगे पाटलांचा या निवडणुकीवरती प्रभाव कितपत असेल? मराठा समाजाला ते जर आपले वाटत असतील अजूनही, तर तो प्रभाव टिकेल. वाटत असेल तर? तेच म्हणतो मी तुमच्या तुम्हाला. प्रश्नात, हे सगळं तुमच्या उत्तरातच प्रश्न आहे आणि एक पाचर पण आहे. उत्तरातच प्रश्न नाहीये, उत्तरात काही रोख आहे की अजूनही जर तुम्हाला हाच एकमेव नेता असं वाटत असेल तर त्याचा प्रभाव राहील. बी टीम म्हणून कोण काम करते राज्यात? भाजपची बी टीम. प्रत्येक जण प्रत्येकाची बी टीम झालेली आहे तुम्हाला सांगतो. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, निवडणुका 23 तारखेला नाहीत. निवडणूक प्रक्रिया 23 तारखेला सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजता जेव्हा निकाल लागेल, प्रत्येक पक्षाला किती टक्के मतं आणि कोणत्या पक्षाचे कोण उमेदवार कसे निवडून आले हे झाल्यानंतर बुद्धिबळाचा पट सजेल, आणि तेव्हा काही सोंगट्या इकडच्या तिकडे होतील, काही प्यादी इकडची तिकडे जातील, काही उंट तिरकी चाल सोडून सरळ जातील, आणि काही हत्ती जे सरळ जात आहेत ते तिरके जातील, तर काही घोडे उड्या मारत इकडून तिकडे जातील, काही राजे एकमेकांशी सरळ युद्ध करतील, तर काही वजीर एकमेकांना काठशह देण्यात धन्यता मानतील. आणि महाराष्ट्राचा राजकारणाचा पट जो चेसमध्ये बुद्धिबळामध्ये काळा पांढरा असतो, इथे पांढऱ्याचे काळे होतील आणि काळ्याचे पांढरे कधी होतील काही सांगता येत नाही. तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जेव्हा बसेल तेव्हा खरी निवडणूक संपलेली असेल. तुमच्या दृष्टीनं
मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण असतील, भाजपचे की शिवसेना शिंदे गटाचे, का ठाकरे गटाचे का शरद पवार गटाचे? आता त्या गटात कोण कोण राहते तेही बघायला पाहिजे का तोपर्यंत तो गट पुन्हा आणखीन फुटतोय हेही आजकाल आहे ना. म्हणजे तेव्हा तिथपर्यंत राहतंय कोण कोणामध्ये काही सांगता येत नाहीये. हे इतकं गतिमान आहे तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडीच्या किती जागा येतील आणि महायुतीच्या किती जागा आता खरंच सांगणं कठीण आहे. आणि जरी आल्या तरी महाविकास आघाडीमधले सर्व घटक त्यांच्याबरोबर राहतील याची गॅरंटी त्यांना सुद्धा नाही आहे. आणि महायुतीमध्ये सगळे घटक त्यांच्याबरोबर राहतील याची गॅरंटी त्यांना सुद्धा नाही आहे. इतकं आत्ता अत्यंत प्रवाही, बेभरोशाचं, बिनबुडाचं असं सगळं चालू आहे. तुमच्या दृष्टीनं आता मनसेचं अस्तित्व काय आहे आणि भवितव्य काय आहे? अस्तित्वाची लढाई आहे, नेहमीप्रमाणे असते तशी. प्रत्येक वेळी पत्रकार म्हणतात त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, ही शेवटची लढाई आहे, आता हरले तर कधीच उठू शकत नाहीत. तरी प्रत्येक वेळी पुढच्या सभेला, आत्ता जरी त्यांचे कोल्हापुरात एकही उमेदवार निवडून नाही आला तरी अजून 1 वर्षभराने राज ठाकरेंची सभा लावा, लाख लोक सहज त्यांना ऐकायला जमणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आकर्षणात कधीही कुठलाही बदल घडणार नाही. त्यांचे उमेदवार निवडून येतील का न येतील हा भाग आलायदा. शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे, शरद पवारांनी स्वतः डिक्लेअर केलं आहे की इथून पुढची निवडणूक मी लढवण्यास इच्छुक नाही, असं त्यांनी सांगितलेलं नाही आहे. तशा संदर्भात विचार करावा लागेल असं ते म्हणलेले आहेत. म्हणजे उद्या जर कार्यकर्त्यांनी आग्रह केला की असा निर्णय घेऊ नका तर काय होईल याचं उत्तर आपणच द्या. उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची संधी आहे का? का नाही, प्रत्येकाला संधी आहे. तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा आहे. आपण निवडणुका लढवत नाही म्हणून त्यांना तर संधी नक्कीच आहे. म्हणून तर त्यांनी सांगितलं ना, विरोधी पक्षांची जेव्हा मोठी सभा झाली तेव्हा ते काय म्हणले की तुमचा CM कॅन्डिडेट कोण आहे ते आत्ता डिक्लेअर करा. आणि त्यांनी सांगितलं हे सगळे बसलेलेच आहेत. तेव्हा सगळे विरोधी पक्षाचे नेते बसले होते, काँग्रेसचे होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गटाचे होते. त्यांनी सगळ्यांकडे बोट दाखवून सांगितलं. तेव्हा जोरदार शिट्या आणि टाळ्या समोरून आल्या. पण तरी सुद्धा महाविकास आघाडीकडून स्टेजवरून नाही आल्या. पण त्याची हेडलाईन ती नव्हती CM कॅन्डिडेट डिक्लेअर करा. हेडलाईन पुढचं वाक्य आहे, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हा जर फॉर्म्युला लावला तर पाडापाडीचं राजकारण होईल. ही भीती आहे का सूचना आहे हे कळेल. खूप काही बोललो, खूप काही बोलायचं आहे. पण आज मला असं वाटतं की डॉक्टर उदय निरगुडकर सरांनी एकूणच महाराष्ट्राच्या, देशाच्या राजकारणाबद्दल, राजकारणाच्या मागच्या ज्या काही घडामोडी असतात त्याबद्दल, आणि एक ज्याला आपण म्हणतो की थिंक टँक म्हणून जो काही असावा लागतो त्याच्यामध्ये निरगुडकर सर यांचं नेहमीच वादातीत असं योगदान असतं. आणि एकूणच या देशाच्या भवितव्याविषयी, देशाच्या भूतकाळाविषयी, एकूण जगामध्ये काय चालू आहे, निवडणूक ही प्रक्रिया नेमकी कशासाठी असते, या सगळ्या मुद्द्यांबद्दल आज निरगुडकर सर आपल्या स्टुडिओमध्ये येऊन बोलले. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. जेव्हा कधी कोल्हापूरला याल तेव्हा आम्ही आपल्याला त्रास देऊ, पुन्हा पुन्हा आपल्याला बोलवत राहू आणि आपले विचार ऐकायला नक्कीच आम्हाला आवडतील. वादसंवादमध्ये यायला मला नेहमीच आवडतं आणि तुमच्याशी गप्पा मारणं माझ्यासाठी अधिक बौद्धिक पर्वणीचा भाग असतो. कोल्हापूर हे माझं अत्यंत आवडतं शहर आहे. आपल्याला निवडणुकीच्या शुभेच्छा. 100% मतदान करा आणि तुमचा पक्ष तुम्ही निवडा. धन्यवाद.